हे शेत संतोष सांडूमाळे यांचे आहे. त्यांचा मी मुलगा. आज इथून 1.5 महिना झाला मी जाम लावला होता आणि 1 महिना झाल्यापासून इथं लाईन नाही आहे. कारण ते धुळ्याचे कॉन्ट्रॅक्टदार होते, ते इकडं रस्त्यावर मोठं त्यांचं सिमेंटचं हे होतं ना डंपर, ते घेऊन जाताना त्यांनी तार गुतवले सगळे 3-4 पोल खाली पाडले गेले. त्याच्यानंतर त्यांनी आता काम केल्यानंतर तरी पण 4 दिवस होऊन गेले, लाईन नाही आहे. आणि त्यांना जर फोन केला तर ते एकच सांगता की तुम्ही जा बघून घ्या तिथं. म्हणजे त्या कामासाठी आम्ही इथं आहे का? आता आपा पूर्ण जाम होता. आता माझं शेत आहे 10 एकर. मी कुठं आहे, काही एरियाला पुरा पडणार आहे. इथं लाईन नाही, तिथं एक सोलर आहे. तिकडं माझे मोगणीचं कलमा आहे, या मोसंबीच्या कलमा आहे, मक्का आहे, ज्वारी. तरी मी मक्का ज्वारीला पाणी भरत नाही. बरं, जाम किती एकर लावले होते? जाम 1 एकर आहे. पुरे जळून गेले का? पुरे जळून गेले. पाण्या- ज्याला नंतर आता ते थोडंफार देतोय पाणी मी. त्याच्यानंतर जे जिथे व्हायचे तेवढे झाले, बाकीचे तर गेले. आता मी काल रोटर बोलवलंय, रोटर मारतोय खालचा उड. मग तुम्ही वायरमॅनला फोन केला नाही का? फोन केला. ते फोन केल्यानंतर एक सांगता की आम्ही जेम जोडून दिले, तुम्ही डीपीवर बघून घ्या. म्हणजे डीपीवर बघून घ्या. आणि कर्मचारी कशासाठी गावात म्हणजे करतायचे का? वायरमॅनचं काम म्हणजे शेतकऱ्यांना करावं असं का? शेतकऱ्यांनी करावं का ते वायरमॅनांचं काम? रात्री 12 काल दिवशी रात्री आम्ही 11 12 वाजेपर्यंत त्यांना फोन लावले स्टेशनला. हा, मग काय म्हणत ते? म्हणजे काही टायमाला तर फोन पण नाही उचलत. आणि त्यांनी सांगितलं की ड्यू सगळं टाकलंय बुवा, मागे लाईन चालू होती, कोणी फ्यूज काढले असेल तर बघून घ्या असं सांगत होते ते. आणि तुम्ही त्यांना कर्मचाऱ्यांना फोन केल्यानंतर ते तुम्हाला आधी नाव विचारतात का? विचारताना म्हणजे तुमच्यावर ते केस करायच्या मागे काय का? माहिती केस करता काय, करा म्हणा केस. मग तुम्हाला धमकीत घेता? हो. मग तुम्ही आता वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे यांची? हा, तक्रार करू ना. बर, तुमच्याकडे वायरमन कोण आहे? अल्केश वायरमन. मग तुम्ही त्या भाऊला फोन नाही केला का? मग रात्री फोन केला ना, ते भाऊ म्हणत होते जोडले म्हणे आम्ही, हा, मागे बघून घ्या म्हणे डीपीओ जाऊन. मग कर- म्हणजे आम्ही दिवसभर काम बी करा यांचे, रात्री ते काय कट फ्यूज वगैरे गेलेले ते पण टाकत बसा. बरं, ठीक आहे.